नमस्कार, मी सुयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चाकण नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा काँग्रेसचा निर्धार. अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चाकण नगर परिषद निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट युतीमध्ये लढणार. शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा गोड यांना ठाकरे सेनेचा पाठिंबा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना खडसावलं. तिकीट मिळेल तिथे शिवसेना पक्षप्रवेश घेते तर भाजपने पक्षप्रवेश घेतला तर गैर काय? इथून पुढे महायुतीतील पक्षप्रवेश घ्यायचा नाही. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे. पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एक तर हे जे आरोप लावतायत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाही, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. भाजपा पालघर साधू हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचं मुख्यमंत्री ठासून सांगत होते. आता मात्र चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदरील पक्षप्रवेश स्थगित केलाय. बिबट्याची दहशत खेड तालुक्यातील पश्चिम भागात पोहोचली. शिवे, वाहगाव, पाळू, अंबोली, वाशिरे, नायफडमध्ये बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद. वनविभाग मात्र जनजागृती करण्यास असमर्थ. जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? स्थानिकांचा वनविभागावर आरोप. बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालानं धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राजकीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं. संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल. खेड तालुक्यातील शिरोली बांद्रा हा रस्ता पूर्णपणे भकास झाला असून वाहन चालवताना वाहन चालकांना धडकी भरत्या. आमदार खासदार निवडून आल्यावर आश्वासन विसरलेत का अशा चर्चा आता पश्चिम भागात होऊ लागल्यात. खेड आळंदी विधानसभेचे आमदार मान्य श्री बाबाजी रामचंद्र काळे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांशी वाढत्या बिबट मनुष्य हानीवर चर्चा करून तात्काळ 60 पिंजरे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तसेच वनविभागानं सतर्क राहून तातडीनं ज्या भागात बिबट्या वावर आहे त्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना जेरबंद करावे अशा सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.